महाराणा प्रताप, चेतक. मेवाडच्या पर्वतरांगांमध्ये जन्मलेला एक महान योद्धा म्हणजे महाराणा प्रताप. स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि मातृभूमीसाठी लढणारा हा राजा कधीही मुघल सम्राट अकबरासमोर झुकला नाही. वैभव, सत्ता, सुखसोय यांपेक्षा त्याला प्रिय होती स्वतंत्र मेवाड. महाराणा प्रतापांचा सर्वात विश्वासू मित्र होता त्यांचा घोडा चेतक. चेतक फक्त घोडा नव्हता, तर तो रणांगणातील सहयोद्धा होता. निळसर रंगाचा, तेजस्वी डोळ्यांचा आणि विजेसारख्या वेगाचा चेतक महाराणांसाठी प्राण अर्पण करायला सदैव तयार असायचा. इसवी सन 1576 साली हल्दीघाटीचे ऐतिहासिक युद्ध झाले. एकीकडे महाराणा प्रतापांची मर्यादित पण धैर्यवान सेना, तर दुसरीकडे अकबराची प्रचंड मुघल फौज मानसिंगच्या नेतृत्वाखाली. रणभूमीवर तलवारींची खणखण, घोड्यांची ताप आणि योद्ध्यांचा जयघोष आसमंत दणाणून सोडत होता. युद्धाच्या मध्यभागी चेतकने आपल्या शौर्याची पराकाष्ठा केली. महाराणा प्रतापांसह तो थेट मानसिंगच्या हत्तीवर झेपावला. ही झेप इतकी धाडसी होती की शत्रू क्षणभर स्तब्ध झाला. मात्र या झुंजीत चेतकाच्या पायाला भीषण जखम झाली. त्याचा एक पाय जवळजवळ निकामी झाला. मुघल सेना अधिक संख्येने असल्यामुळे महाराणा प्रतापांना माघार घ्यावी लागली. चेतक गंभीर जखमी असतानाही थांबला नाही. रक्ताने माखलेल्या शरीराने तो आपल्या स्वामीला घेऊन वेगाने धावत राहिला. प्रत्येक तापेसोबत त्याची वेदना वाढत होती, पण स्वामीच्या सुरक्षेपुढे त्याला ती क्षुल्लक वाटत होती. थोड्याच अंतरावर एक खोल दरी होती. पाय जखमी असतानाही चेतकने शेवटची ताकद एकवटली, एक उडी घेतली आणि दरी पार केली. महाराणा प्रताप सुरक्षित जमिनीवर उतरले. त्यांनी मागे वळून पाहिले. चेतक जमिनीवर कोसळला होता. स्वामी सुरक्षित आहेत हे पाहून चेतकाने अखेरचा श्वास घेतला. रणांगणात शेकडो योद्धे मारले गेले, पण महाराणा प्रतापांचे डोळे आपल्या लाडक्या चेतकासाठी पाणावले. महाराणा प्रतापांनी चेतकाच्या स्मरणार्थ स्मारक उभारले. आजही चेतक हा फक्त घोडा नसून निष्ठा, त्याग, शौर्य आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. यातून आपल्याला कळतं की प्राणी निष्ठावान असतात. ते माणसांवर निर्व्याज प्रेम करतात. ते संकटातही आपल्याला सोडून जात नाहीत. आज आपण अनेकदा प्राण्यांना त्रास देतो, दुर्लक्ष करतो, त्यांना कमी लेखतो, पण चेतकासारखे प्राणी आपल्याला शिकवतात की माणुसकी ही फक्त माणसांसाठी नसते. जी प्राण्यांची दयाळू असते तीच खरी माणुसकी. म्हणूनच प्राण्यांवर प्रेम करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांचा सन्मान करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. चेतकासारखे प्राणी इतिहास घडवत नाहीत असे वाटते, पण खरं पाहिलं तर इतिहासाच्या पाठीमागे उभे राहून साथ देणारे हेच मूक प्राणी असतात.